हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। भारतीय असंतोषाचे जनक आणि ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळी दिशा दिली ते लोकमान्य टिळक। त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतो। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे, त्यांनाही अभिवादन करतो। स्वर्गीय दीपक टिळक ज्यांनी या ट्रस्टचं काम अनेक वर्ष अत्यंत यशस्वीपणे चालवलं आणि टिळक विद्यापीठाचं देखील काम अतिशय चांगल्या प्रकारे केलं, त्यांनाही श्रद्धांजली अर्पित करतो। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की देशामध्ये अतिशय प्रतिष्ठित मानला जाणारा हा टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक पुरस्कार देशाचे रस्ते विकास मंत्री आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आणि देशाला एक नवीन स्वरूप दिलं, इन्फ्रास्ट्रक्चरची एक नवी परिभाषा दिली, असे आपल्या सर्वांचे लाडके नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय नितीनजी गडकरी, माझे सहकारी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी, पुण्यातले दुसरे दादा जे कधी दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील। दादा काही लोक दादागिरी करत नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते। या ट्रस्टचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक, माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदेजी, डॉक्टर प्रणाली टिळक, डॉक्टर गीताली टिळक, या ठिकाणी समोर उपस्थित असलेले माधुरीताई मिसाळ, प्रकाशजी जावडेकर, अभयजी फिरोदिया, डॉक्टर एस बी मुजुमदारजी, किरण ठाकूरजी, भीमराव अण्णा टापकीर, प्रशांत ठाकूर, महेश बालडी, अमित गोरखे, विजय शिवतरे, बापूसाहेब पठारे, विश्वजित कदम, हर्षवर्धन पाटील, बाळा भेकडे, धीरज घाटे, सर्वच उपस्थित सन्मान्य पुण्याचे गणमान्य नागरिक भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे नितीनजींचं कार्य हे 10 किंवा 12 मिनिटाच्या फिल्ममध्ये दाखवणं याकरता देखील एक पुरस्कार आपण या ट्रस्टला दिला पाहिजे। इतकं अफाट अशा प्रकारचं विविध क्षेत्रातलं कार्य हे नितीनजींनी या ठिकाणी केलंय आणि लोकमान्य टिळकांच्या नावाने हा पुरस्कार जो देशातला एक अतिशय मानाचा पुरस्कार समजला जातो, ज्या लोकांना हा पुरस्कार यापूर्वी मिळाला आहे त्यांची यादी देखील आपण बघितली। लोकमान्य टिळकांच्या संदर्भात खरं म्हणजे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, पण आपल्या संस्कृतीला, आपल्या परंपरेला विरोधाचं हत्यार म्हणून कशा प्रकारे वापरता येतं आणि त्यातनं लोकजागृती करून समता आणि समरसता ही कशी प्रस्थापित करता येते ही लोकमान्यांनी आपल्याला दाखवून दिलं आणि समाजातल्या सामान्य माणसाला स्वराज्याच्या लढाईमध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं। खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की वर्षानुवर्ष आपण सगळे इतिहासामध्ये शिकतो की लोकमान्य टिळकांचं ते अतिशय प्रसिद्ध वाक्य, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,
आणि तो मी मिळवणारच. हे वाक्य याकरता महत्वाचं होतं की 1857चं स्वातंत्र्य समर चिरडल्यानंतर देशामध्ये जी निराशा होती, त्या निराशेतनं या देशात एक अशी पिढी तयार झाली होती की ज्या पिढीला हा ठाम विश्वास बसायला लागला होता की ज्यावेळी इंग्लंडच्या राणीच्या मनात येईल की आता भारतीयांना स्वातंत्र्य द्यायचं, त्यावेळी ती आदेश करेल आणि मग संसदेमध्ये प्रस्ताव पास होईल आणि तेव्हाच आम्हाला हे स्वातंत्र्य मिळू शकतं. कारण इंग्रजी साम्राज्याचा सूर्य अस्तच होऊ शकत नाही, अशा प्रकारची एक भ्रांती अनेक भारतीयांच्या मनामध्ये तयार झाली होती. त्यावेळी लोकमान्य टिळकांनी ठामपणे सांगितलं की ब्रिटिशाच्या किंवा महाराणीच्या मेहरबानीवर आम्हाला स्वराज्य नको, तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आम्ही तो मिळवणार, तुम्ही दिला नाही तर आम्ही तो छिनून घेणार, हे सांगणारे लोकमान्य टिळक होते. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या सगळ्या निराश झालेल्या समाजाला आणि समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याशी जोडलं. खंडित विखंडित अशा समाजाला वेगवेगळ्या उत्सवांच्या माध्यमातनं, सामाजिक अभिसरणाच्या माध्यमातनं पुन्हा एकदा एकत्रित आणलं आणि त्यांच्या माध्यमातनं एक मोठा असंतोष तयार केला, जो पुढे आपल्याला भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थानं लोकमान्य टिळक एक द्रष्टे नेता होते. ते खगोल शास्त्रातले अभ्यासक होते, ते गणितज्ञ होते, ज्योतिषशास्त्र त्यांना समजत होतं, ते भाष्यकार होते, ते टीकाकार होते, ते उत्तम संपादक होते, लेखक होते. सर्व प्रकारच्या जे काही गुण आहेत त्या गुणांनी ते परिपूर्ण होते. मगाशी उल्लेख झाला की मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना त्यांनी गीता रहस्य लिहिलं आणि गीता रहस्य लिहिल्यानंतर ज्यावेळी ते तुरुंगातनं बाहेर आले आणि महिनाभर इंग्रजांनी ते गीता रहस्याचं त्यांनी जे हस्तलेखन केलं होतं ते दिलंच नाही. एक दिवस त्यांना कोणीतरी विचारलं की जर इंग्रजांनी हे परत केलंच नाही तर तुम्ही काय कराल? म्हणाले, काय करणार, मी सगळ्या कामातनं सुट्टी घेईल, 1 महिना सिंहगडावर जाऊन बसेल आणि पुन्हा गीता रहस्य लिहीन, अशा प्रकारे ठामपणे त्या ठिकाणी बोलणारे लोकमान्य टिळक होते. आणि म्हणून मला असं वाटतं की खरोखर ज्या बाण्यानं त्यांनी काम केलं तोच बाणा आधुनिक या भारतामध्ये ज्या व्यक्तींच्या कार्यामध्ये दिसतो, अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जावा, ही संकल्पनाच अतिशय विलक्षण अशा प्रकारची आहे. आणि मी असं म्हणेन की या सगळ्या हा जो काही लोकमान्यांचा बाणा आहे, हा बाणा ज्यांच्या अंगी आपल्याला ठाई ठाई दिसतो ते म्हणजे माननीय नितीनजी गडकरी आहेत. आणि म्हणूनच या पुरस्काराकरता अतिशय पात्र व्यक्तीची निवड ही आपण या ठिकाणी केली, याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. खरं म्हणजे नितीनजी इज नॉट अ मिअर लीडर, नितीनजी इज अ इनोव्हेटर. ते नेते नाहीच आहेत, ते संशोधक आहेत. कृषीच्या क्षेत्रातलं संशोधन असो, इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातलं संशोधन असो, विज्ञानाच्या क्षेत्रातलं संशोधन असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणजे अनेक वेळा लोकांना त्यांच्याकडे नेमकी डिग्री कुठली आहे हा प्रश्न पडतो. कारण ते ज्यावेळेस वैद्यकीय क्षेत्रात जातात तेव्हा डॉक्टरपेक्षा जास्त ज्ञान असतं. ते एखाद्या इंडस्ट्रीमध्ये गेले तर त्याच्या स्थापकापेक्षा 4 जास्त आयडियाज त्यांच्याकडे असतात. कृषी क्षेत्रामध्ये तर त्यांनी इतके प्रयोग केले की या क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी या बदलण्याचं काम हे नितीनजींनी केलेलं आहे. आणि कुठलीही नवीन गोष्ट दिसली की त्या गोष्टीकडे ते आकृष्ट होतात आणि मग ती गोष्ट मोठी कशी करता येईल, ती सामान्यांपर्यंत कशी पोहोचवता येईल, अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न असतो. अनेक वेळा प्रयोग अंगावरही आले, प्रसंगी आपली संपत्ती गहाण ठेवून देखील
अशा प्रकारचे प्रयोग करण्याची वेळ त्यांच्यावर आली। पण नितीनजींच्या ठाई एक गुण जो आहे, मी नेहमी असं सांगतो की नितीनजींचा एक ॲटिट्यूड आहे, तो आहे नेव्हर डाय ॲटिट्यूड। तुम्ही नितीनजींना निराश पाहू शकत नाही, एखाद्या पराभवाने खचलेलं पाहू शकत नाही। ते कदाचित काही क्षण तुम्हाला त्या ठिकाणी निराश दिसतील, पण दुसऱ्या क्षणी लढायला उभे राहतात आणि आलेल्या परिस्थितीवर मात करतात। आणि म्हणून कितीही कठीण प्रसंग जीवनामध्ये आला तरी देखील त्या प्रसंगाला धैर्याने समोर जायचं आणि त्या प्रसंगावर मात करायची, हा जो त्यांचा गुण आहे, त्या गुणामुळेच मला असं वाटतं की आज नितीनजी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची कामं करू शकले। खरं म्हणजे आपण अनेक जण या ठिकाणी मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या बद्दल बोलतो, पण त्यावेळेस मुंबई पुणे एक्सप्रेसवे करायचं ठरवलं, अनेक अडचणी होत्या, त्याचं टेंडर बोलवलं, रिलायन्स कंपनीने 3600 कोटीचं टेंडर बोलवलं होतं, भरलं होतं। आणि नितीनजींनी ज्यावेळेस सगळं अवलोकन केलं त्यावेळी नितीनजींना असं वाटलं की 3600 कोटी रुपये फार जास्त आहेत, आपण 1700-1800 कोटी रुपयात हे काम करू शकतो, हे दुप्पट पैसे आहेत। आणि म्हणून नितीनजींनी ठरवलं की नाही, मी हे टेंडर देणार नाही। धीरूभाई अंबानी खरं म्हणजे फार मोठे उद्योजक होते, धीरूभाईंनी त्यांना निमंत्रित केलं, जेवणाकरता निमंत्रित केलं आणि त्यांनी सांगितलं की नितीनजी, हे काम तुम्ही करू शकणार नाही, हे काम आम्हीच करू शकतो, हे सरकारी काम नाही, हे फार कठीण काम आहे, त्यामुळे हे काम आम्हाला तुम्ही द्या। तुम्हाला आज वाटतंय की आम्ही कोट केलेली कॉस्ट जास्त आहे, पण या कामात किती अडचणी आहेत त्या तुम्ही बघा, त्यामुळे हे काम कधीच होणार नाही, हे काम फक्त आम्ही करू शकतो। त्यावेळेस नितीनजींनी धीरूभाईंना त्या ठिकाणी सांगितलं की धीरूभाई, हे काम अर्ध्या किमतीमध्ये मी करून दाखवील आणि ज्या दिवशी मी करेल त्या दिवशी तुम्ही मला जेवायला बोलवा, मी तुमच्याकडे जेवायला येईल। अशा प्रकारची एक प्रकारे त्यांच्याशी शर्यत लावण्याचं काम हे नितीनजींनी केलं। आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की 3600 कोटी रुपयाचं रिलायन्सचं टेंडर नाकारून 1500 कोटी रुपयामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवे MSRDC कंपनी स्थापून नितीनजींनी करून दाखवला। आणि मला असं वाटतं की हा एक केवळ एक्सप्रेसवे नाही आहे, या एक्सप्रेसवेने भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या जे काही आपली कॅपेबिलिटी होती, या कॅपेबिलिटीला परिवर्तित केलं। कारण इतक्या प्रकारचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स जे कधीच भारतात तयार झाले नव्हते, ते सगळे स्ट्रक्चर या एका एक्सप्रेसवेमध्ये तयार झाले आणि भारतीयांनाही आपली क्षमता कळली, त्या प्रकारची मशिनरी भारतामध्ये आली, तशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर उभे राहिले आणि म्हणून पुढे आज इतके वेगवेगळे कामं आपण होताना पाहतोय। आज तर नितीनजींनी देशामध्ये इंजिनिअरिंग मार्वल तयार केलेले आहेत, एक एक पूल असेल, एक एक बोगदा असेल, जे कधी आपण इमॅजिन केलं नव्हतं। जिथे पोचायला 10-10 तास लागायचे, आता 15 मिनिटातल्या बोगद्याने आपण त्या ठिकाणी पोचू शकतो। असे पूल झालेले आहेत की जे अतिशय खोल अशा दऱ्याखोऱ्यातनं वर आलेले पूल आपल्याला पाहायला मिळतात। एका केबलवर त्या ठिकाणी केबल स्टेड अशा प्रकारचे अनेक पूल आपल्याला पाहायला मिळतात। हे सगळं नितीनजी जे करू शकले, त्याच्याकरता पहिलं पाऊल ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि ते पहिलं पाऊल हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे होता, ज्याने भारताचा आत्मविश्वास वाढवला आणि त्यातून हे परिवर्तन झालेलं पाहिलं। आणि म्हणूनच अटलजी जे या देशातले एक अतिशय द्रष्टे अशा प्रकारचे प्रधानमंत्री होते, अटलजींनी प्रधानमंत्री झाल्यानंतर सांगितलं देशामध्ये 6 लाख गावं आहेत आणि जोपर्यंत आपण गावांना शहरांशी जोडणार नाही, भारताचा विकास होऊ शकत नाही। अटलजी म्हणायचे की जेव्हा एक गाव जोडलं जातं त्यावेळी त्या गावातलं अन्नधान्य, तिथलं फळभाज्या, तिथलं दूध हे शहरामध्ये येतं आणि शहरातनं शिक्षण आणि आरोग्य हे गावामध्ये जातं आणि त्यामुळे एक मोठं आर्थिक परिवर्तन हे यातनं तयार होतं, अर्थचक्र देखील फिरतं, लोकांना रोजगार देखील मिळतो आणि म्हणून गावं जोडली पाहिजेत। आणि मग त्यांच्या मनामध्ये एकीकडे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना होती आणि दुसरीकडे या देशाला एकात्मिक अशा धाग्यामध्ये जर बांधायचं असेल तर अटलजी म्हणायचे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण रस्त्याने आपल्याला हे जोडलं पाहिजे आणि म्हणून गोल्डन क्वाड्रिलॅटरल ह्या 2 योजना त्यांच्या मनामध्ये होत्या। पण या योजना करायच्या कशा, अटलजींना त्यावेळी लक्षात आलं या 2 योजना जर कोणी तयार करू शकत असेल तर त्या व्यक्तीचं नाव नितीन गडकरी आहे आणि अटलजींनी नितीनजींना जबाबदारी दिली, ही योजना तयारी तुम्ही करा,
त्याच्यात कसे स्ट्रक्चर असले पाहिजे, त्याची काय मानकं असली पाहिजे, आणि एवढंच नाही तर त्याच्याकरता निधी कुठनं उभा केला पाहिजे हेही तुम्ही ठरवा. आणि नितीनजींनी अतिशय इनोव्हेटिव्ह पद्धतीनं हे रस्ते तयार करत असताना त्या ठिकाणी कधी ब्रिज कम बंधारे, काही ठिकाणी तलाव, काही ठिकाणी अजून वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर कसे तयार करता येतील याचा विचार केला. कुठे सेस लावून आपल्याला याला फायनान्स करता येईल याचा विचार केला. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे काम झालं. आपण जर बघितलं तर या देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर. तर आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नितीन गडकरी यांचा सन्मान केला जाणार आहे. तसंच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना 2025चा प्रतिष्ठित मानला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.